या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सगळ्यांक येवकार। फोंडा तालुक्याचे मकरोत्सव ह्या सिरिजाच्या तिसऱ्या एपिसोडान आमी पावल्ले आसा कवळ्या हांगा शांतादुर्गेच्या देवळा कडेन। आयज आमी जाणून घेवया शांतादुर्गेचे मकरोत्सव, परंपरा आनी इतिहास। नमस्कार। आज आम्ही कवळे इकडे आलेलो आहे। आज आमच्याबरोबर श्रावण विनायक पेंडसे। नमस्कार। नमस्कार। आमचे विनायक काकाचे चिरंजीव। चालू करूया, सुरुवात करतो हो आजच्या आमच्या मुलाखतीला। आज नवरात्र उत्सव चालू आहे। आज जवळजवळ माझा 4था दिवस। नवरात्र म्हटलं की देवी शांतादुर्गा किंवा कवळ्याचा जे काही ॲटमॉस्फिअर असतो किंवा जो काही वातावरण असतं त्याबद्दल आम्हाला सांगा। आता गोव्यात नवरात्र म्हटलं की पहिली म्हणजे मोठा म्हणजे उत्साह। कुठल्या देवळात जा तू, फोंड्यात जा, कुठल्याही अंत्रुज महाराजच्या देवळात गेला, नवरात्र म्हटलं तर मोठा उत्सव। बरोबर। उत्साह तू पहिली सुरुवात कशाला, आपण पहिली 4 दिवस तयारी करतो। बरोबर। नवरात्र घटस्थापना आहे, मग सगळी तयारी आणायची, धान्य आणायची, बीजा आणायची, पेरण्याकरता आपण सगळी तयारी करतो। जनरली कसं असतं, आपण जेव्हा नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हटला की एक जी मनातनं वेगळीच ऊर्जा मनात येते। कशी माहीत नाही, आता देवीची शक्ती म्हणायची का पूर्वजांनी केलेली पुण्याई म्हणायची, पण ती आपणच शक्ती निर्माण होते आणि ते 10 दिवस तुला जे काही उत्साह वेगळा असतो, बरोबर, तो उत्साह तुला आधीच 4 दिवस निर्माण होतो। तो कुठल्या देवळात जा तू, कवळ्यात जाणाऱ्या, मंगेशीत जाणाऱ्या, महालक्ष्मीला जा किंवा इतर देवळात जा, पण तो उत्साह वेगळा आहे। कारण गोव्यातले लोक सगळे देवीला, देवाशी मनापासून जोडलेले आहेत। हे गोव्यातलं वैशिष्ट्य आहे। बरोबर। मग आता आम्ही एक देऊळ म्हटलं की त्याच्या मागे इतिहास आला, त्याच्या मागे एक गोष्ट आली। आमच्या देवी शांतादुर्गेची म्हणजे आमच्या शांतादुर्गा देवीचा इतिहास काय, म्हणजे देवी इकडे कशी आली किंवा काय त्याचं हे आहे। आता पहिली आमची जी देवी होती, मूळ शांतादुर्गा जी आहे आमची कवळ्यातली, बरोबर, ती पहिली केळशी गाव म्हणून आहे बघ, लोटलीच्या जवळ, एअरपोर्ट रोडला, तिकडची ती। पण तिकडे काय झालं, पहिली पोर्तुगीजांच्या अतिक्रमणामुळे सगळ्यांना तुम्हाला देव मग जागोजागी शिफ्ट करावे लागले। मग तेव्हा देवीला आणून वांगडी म्हणतात आम्ही, देवीचे वांगडी आहेत, सप्तवांगडी आहेत। त्या सप्तवांगड्यांनी जेव्हा अतिक्रमण झालं पोर्तुगीजांचं, बरोबर, त्या सप्तवांगड्यांनी देवीला आणून इथे ठेवली कवळ्याच्या मूळ स्थानी। त्यावेळी सगळे जंगल नव्हे, त्यावेळी काय कुठे असं प्रॉपर अशी जमीन वगैरे मार्क केलेली नव्हती। इथे आमची घुमटी आहे देवीची छोटीशी, ती आता बांधली आहे घुमटी, तिथे आणून देवीला त्याने पहिली ठेवली। तिकडे देवीला ठेवल्यानंतर, तिथे आणून ठेवल्यानंतर मग देऊळ बांधायचं कसं, हे सप्तवांगडी, त्याच्यामध्ये तुला पिसुर्लेकर म्हणून आहे, सुखठणकर म्हणून आहे, हे सप्तवांगडीचे देवीचे जे कुळावी आहेत आमचे मुख्य, त्या सगळ्यांनी देवीला इकडे आणली। गायतोंडे म्हण, त्यांनी सगळ्यांनी देवीला सांभाळून इकडे आणून ठेवली असं। आणि मग त्याच्यानंतर देवळाचं बांधकाम करण्याकरता जेव्हा प्रश्न आला, तेव्हा आमचे नारोरा रेगे म्हणून जे होते त्यांच्यापर्यंत जेव्हा प्रस्ताव पोचला, तेव्हा मग मंदिर बांधायचं कसं, कुठे बांधायचं हा प्रश्न आला। बरोबर। तर ते शाहू महाराजांच्या काळातली सगळी गोष्ट नव्हे, गोव्यातली सगळी देवं त्यावेळेस सगळी मंदिरं सगळी उभी झालेली आहे। तर मग नारोरा रेगेंना शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही देवीचं मंदिर, म्हणजे नारोरा रेगेनेच प्रोत्साहन घेतलं पुढे, आम्हाला देवीचं मंदिर बांधायचं आहे। त्या शाहू महाराजांना माहित नाही कुठली देवी काय ते। मग जेव्हा नारोरा रेगेने सांगितलं की आम्हाला असं मंदिर बांधायचं, तेव्हा शाहू महाराजांनी त्याला शाबासकी दिली की बाबा मंदिर बांध आम्हाला, कारण त्यावेळी धर्माचा प्रचार व्हायलाच पाहिजे होता आणि गोव्यात तसं कल्चर होतं आमचं देवी धर्माचं तेवढं। त्यामुळे त्यांना जेव्हा शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं, मग नारोरा रेगेंनी त्यांना देऊळ बांधण्याकरता मदत केली। रेगेंनी आमच्या सगळ्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली पूर्ण देऊळ बांधून घेतलं रेगेंनी। आणि ते बांधून झाल्यावरती मग देवीची स्थापना कवळ्याला इकडे मंदिरात केली आमच्या, म्हणजे आधी कवळ्यातच होती, तिला कवळ्यातनं फक्त मुख्य जागी आणून तिला देवळात बसवली। आणि मग त्या रेगेने जेव्हा मंदिर बांधलं, तेव्हा शाहू महाराज स्वतः आले, त्यांनी मंदिर बघितलं, ते मंदिर बघून एवढे खुश झाले, त्यांना प्रचंड देऊळ आवडलं। बांधकाम इतकं सुंदर आहे आमच्या मंदिराचं, किंवा गोव्यातलं कुठलंही मंदिर घेतो बांधकाम अप्रतिम आहे, अप्रतिम रंग म्हण, पेंटिंग्स म्हण किंवा आर्किटेक्चर स्टाईल म्हण,
ते दीपस्तंभ वगैरे किती सुंदर केलेत. बरोबर. पूर्वीचं आर्किटेक्चरच वेगळं होतं आणि खरं होतं. बरोबर. पक्क होतं. त्यामुळे बघितल्यानंतर ते एवढे खुश झाले तेव्हा त्यांनी त्या नारोरा रेगेंना मंत्री म्हणून पदवी दिली आपल्या दरबारात शाहू महाराजांनी. आणि ते मंत्री म्हणून इस्लामपूरला, आमच्या एक महाराष्ट्रात एक गाव आहे सांगलीच्या इस्लामपूर म्हणून, ते पूर्ण गावच त्यांना दिलं बसवण्याकरता. इतके महान ते त्यावेळीचे लोक होते सारस्वत समाजाचे, म्हणजे आमच्या देवीचे कुळावी जे होते त्यांना पदवी मिळाली मंत्री म्हणून. आणि आज ते मंत्री मानाने देवीला येतात. म्हणजे जेव्हा ते कवळ्याला यायचे असतात मंदिरात तेव्हा त्यांना देवस्थान कमिटीकडनं मान असतो. हो, त्यांना वाजत गाजत आणायचं, त्यांना धुळभेट देण्याकरता आम्ही स्वतः पुरोहित म्हणून त्यांचे देवळात जातो. त्यांचा मान सन्मान, त्यांची धुळभेट असते पाचही देवांकडे. देवी शांतादुर्गा, मग लक्ष्मीनारायण महागणपती, मग बारावीर भगवती, मग मूळ पुरुष आणि क्षेत्रपाल, त्यांची धुळभेट असते. धुळभेट झाल्यावर त्यांना त्यांच्या मंत्र्यांच्या स्थानावर बसवलं जातं. मुख्य स्थान जे आहे तिकडे, जिकडे आता कमाविजदार बसतात ना, खांब्याचा जो दुसरा खांबा आहे बघ, तिकडे कमाविजदार बसतो. तो मंत्री यांचा खांबा, मानाचा खांबा, तिकडे कोणी बसायचं नाही. हा, मग ते झाल्यावरती प्रत्येकाचा मान असतो, त्यांना मग तीर्थ द्यायचं. मग ते धुळभेट घेतल्यावर आपल्या रूमवर जातात, रूमवर नेऊन सोडायचं. मग दुसऱ्या दिवशी त्यांचा अभिषेक असतो. तो मग आपापल्या, म्हणजे त्यांचे पुरोहित आम्ही पेंडसे म्हटल्यावर आम्हीच तो करून घ्यायचा. अशी घरची पद्धत, ही खूप जुनी परंपरा आहे. आणि त्यांना तो मान आहे. आणि त्या मंत्र्यांकडे शाहू महाराजांच्या मुद्रा, त्यांनी दिलेली त्यांना बक्षिसं ही सगळी अजून आहेत उदाहरणाकरता. इतका जुना इतिहास. म्हणजे आता देवीला ऑलमोस्ट आमच्या 2016 साली देवळाला 450 वर्ष पूर्ण झाली. 450. आता पुढे 9 वर्ष धरतो, म्हणजे ऑलमोस्ट 459 इयर्स जुनं देऊळ आहे. असा इतिहास देवीचा सांगतो. म्हणजे आता मखर म्हटलं की आता तुमची पिढी, मला वाटतं माझी चौथी पिढी. म्हणजे आता मखर म्हटलं की भरपूर वर्ष झाली हे चालू आहे मखर उत्सव. तुम्ही मखराबद्दल असं काय सांगू शकता आमच्या? आता मखरोत्सव म्हटला की पहिली गोष्ट, हा उत्सव फक्त गोव्यात आहे माझ्या माहितीत. बाकी तुला पूर्ण भारतात हा उत्सव कुठे दिसत नाही. बाकी सगळे तुला दांडिया, गरबा, त्यांचे उत्सव असतात, प्रत्येकाचे उत्सव असतात. पण मखरोत्सव हा तुला गोव्यातच फक्त दिसतो बघायला, आणि प्रत्येक देवळात तो केला जातो. आता एकतर ते चौपेटी आकाराचं मकर असतं, लाकूड किंवा तुझं चांदीचं काही ठिकाणी. बरोबर, चांदीचं मी बघितलेलं नाही, पण काही ठिकाणी म्हणतात आहे म्हणून, नॉट शुअर अबाउट इट. पण लाकडी मखर तरी 100% बरोबर आहे. लयराईचं चांदीचं मखर. ठीक आहे. तर आपल्या त्या लाकडी मखरात देवीला बसवतात. देवीची विविध प्रकारची रूपं केली जातात. ती रूपं बघण्याकरता लोक येतात. ते म्हणजे त्यावेळी मखरोत्सवाच्या देवी बसते त्याचा एक्झॅक्ट म्हणजे कसं होतं तुला, जेव्हा मखरोत्सव हा होतो, बरोबर, स्थापना मुख्य घटस्थापनेला झाली. बरोबर. आणि पूर्वी कार्यक्रम उत्सव म्हणून काय करायचा, लोक एकत्र येणार कशी, बरोबर, त्यासाठी प्रत्येक गोव्यातल्या प्रत्येक देवळात काही ना काहीतरी भागात उत्सव निर्माण केलेले आहेत. बरोबर. आता मखरोत्सवाच्या निमित्ताने किती हिंदू समाज आपला एकत्र येतो, किंवा त्या देवीचे महाजन, तुमचे आता मंगेशीचे महाजन, आमचे कवळ्याचे महाजन, महालक्ष्मीचे महाजन एकत्र येतात, उत्साहाने सगळं काम करतात. बरोबर. कशाला? देवी करतात. आणि एक इट्स अ सोशल कॉज, एकत्र येणं, एकामेकांच्या गाठभेटी होणं, हे त्याच वेळी होतं ना. बरोबर. आणि मखरोत्सवाचा इतिहास फार गोव्यात जुना आहे. तो सगळ्याच मंदिरांनी होते म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा एक उत्साह वेगळाच असतो कुठल्याही देवळात गेला तरी. आता मखरोत्सव म्हटलं की मला दिसतं नवरात्र येतात, नवरात्री येतात. पण ह्या वर्षी देवाच्या कृपेने म्हणा किंवा काही ह्यानी ती तिथीचा क्षय झालाय आणि 10 रात्री आले. मग इथे वेगळा काहीतरी हे असतो. इथे आता नाही, सांगा तुम्ही. इथे आता कसं आहे, 10 रात्री आले आहेत, कुठल्या तरी तिथीचा एक क्षय होतो म्हणतात. आता आम्हाला जी इकडे तिथी लागते मुख्य पंचमी, जी आमची उद्या आहे, तर कालनिर्णयावरती 27 तारीख आहे, पण आमची पंचमी उद्या आहे. आमची उद्या वाडायची पंचमी म्हणतात. वाडायची पंचमी म्हणजे काय की ह्या दिवशी लोकांचं ब्राह्मण, सुवासिनी, कुमारिका, संदर्पण आणि देवळातला अभिषेक असा एक कार्यक्रमच असतो. कार्यक्रमच असतो, म्हणजे सेवा ती एक प्रकारची. पूर्वीपासून आमच्या देवीला कुमारिका प्रचंड प्रिय. आमची देवी कुमारिका स्वरूपी, तिने स्वतःचा अवतार घेतलेला आहे. तिला कुमारिका प्रचंड प्रिय, त्यामुळे आमच्या इथे कुमारिका पूजनाला खूप महत्व आहे. त्यामुळे उद्याची जी पंचमी आहे, म्हणजे आमच्या शांतादुर्गेच्या 5 महापंचम्या महत्वाच्या आहेत. वैशाखातली महापंचमी आहे तुझी, श्रावणातली आहे, मग तुझी आमची ही आश्विनातली आहे नवरात्रातली, मार्गशीर्षातली पंचमी आणि माघातली माघ जत्रेची पंचमी आमची. या 5 महापंचम्या त्यांच्या वाढायच्या असतात. काय? कुमारिका, सुवासिनी, ब्राह्मण आणि तुझा अभिषेक. सो तो अभिषेक तुझा झाला सकाळी,
उद्या सकाळी आमचे 6 वाजता अभिषेक सुरू होणार देवळात. त्यामुळे सकाळी प्रत्येक महाजनाकडनं अभिषेक असा आमच्या एका बॅचमध्ये 8 जण बसतात इंडिव्हिज्युअल. त्यांचा अभिषेक झाला की पंचिष्टांची पूजा असते. पंचिष्ट म्हणजे आमच्या देवी बरोबर जे सहाय्यक देव आहेत, लक्ष्मीनारायण आहे, महागणपती आहे, 12वीर भगवती, ब्रह्मा, क्षेत्रपाल आणि मूळ पुरुष हे देव आहेत. त्यांची पूजा होते वैयक्तिक. आता एका बॅचमध्ये आमचे 8 जण बसतात, पण 8 जणांचा इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा अभिषेक असतो. मग त्यांचा तो सेवा झाली की मग त्यांना दुपारी ब्राह्मण सुवासिनी पूजा प्रत्येकाच्या पुरोहिताच्या घरी जाऊन करायची. ती पूजा झाली की मग त्यांचं पूजन झालं की त्यांचं ते जेवण असतं, प्रसाद, तो महाप्रसाद, तो झाल्यावरती मग ते फ्री होतात. सो ही एक आमची महापंचमीची परंपरा आहे आमच्या महाजनांची. आणि मी एक असं वाचलेलं, आय एम नॉट शुअर अबाउट दिस सेंटेन्स, लेट मी क्लिअर. मी हे कुठेतरी वाचलेलं की असा 10 रात्री 44 वर्षातनं एकदा येतात. आता कसं काय ह्याचा इतिहास मला पण नाही माहिती, पण मी वाचलेला आहे म्हणून म्हटलं आय एम नॉट शुअर अबाउट दिस लाईन. हे मी वाचलेलं आहे. उडती जेव्हा आपण असे व्हिडिओमध्ये पुस्तकात वाचलं 44 वर्षातनं एकदा 10 रात्री येतात. असं आमच्या जर तसा काही इतिहास खरा असेल तर आम्ही भाग्यवान म्हणायचे की 10 रात्री बघायला मिळतात. आम्ही खूपच भाग्यवान, कारण आम्ही हे सुद्धा बघितलं आहे, महाकुंभ बघितला आम्ही. नाशिक मधला आता दुसरा कुंभ होणार बघायला मिळणार आम्हाला. आणि आता जेव्हा ह्या 10 रात्री होतात तेव्हा देवी, आता एक 9 रात्रीचं आम्ही ठरलेलं असतं कुठच्याही देवाचं किंवा देवीचं असो, पण आता एक रात्र वाढल्या कारणाने भान वाढवावं लागतं किंवा काहीतरी वेगळं लोकांना दाखवण्याकरता देवीचं काहीतरी रूप वेगळं करावं लागतं. ते काय स्पेशालिटी आहे? आता आमच्या इकडे देवीचा उत्सव म्हटला ना की कसं असतं, पहिली आता तुला मी पहिल्या दिवसापासून सांगतो, इन शॉर्ट सांगतो कसं असतं ते. आता अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हटलं की आपल्या इकडे पहिल्या दिवशी घटस्थापना होते. घटस्थापना म्हणजे घटांची पूजा असते करायची. ती घटांची पूजा वगैरे सगळी करून झाली की नंतर आमच्याकडे रात्री उत्सव सुरू होण्याकरता संध्याकाळी 6:15 वाजता आमची देवात इशारत होते. इशारत म्हणजे काय की सगळ्यांना इंडिकेशन की आता आरती होणार आहे. बरोबर. मग पहिल्या दिवशी इशारत रोजत होते, पण त्याचं इंडिकेशन की बाबा आता पुढे आरतींची वेळ झालेली आहे, आपापल्या मंडळीने आपापल्या गोष्टींचा ताबा घ्या. वाजंत्री असतात, पुजारी असतात, पुरोहित असतात, प्रत्येकाला एक गोष्ट करायची असते ना. असं त्या वेळेत त्या माणसाने यायचं आणि आपलं काम सुरुवात करायचं. म्हणून इशारत झाली की पहिलं आमचं सुखासन आहे बाहेर. आमचं देवीचं जिकडे बाहेर आमची सुखासन म्हणून आहे, ते सुखासनावर देवी बसते. ते कानविंदे कुटुंबाचं सुखासन. ते पूर्वीपासून सुखासन सुरू आहे. मग त्या सुखासनाची पहिली पूजा होते. बरोबर. आता वर्ष ज्या पुरोहिताचं आहे त्याने जाऊन ती पूजा करायची. मग तुझं सुखासन झालं की मग तुझ्या आतल्या आरती होतात गाभाऱ्यातल्या, देवीच्या मुख्य आरती. मग देवीच्या मुख्य आरती झाल्या की मग तुला गाराणं असतं. आता एक गाराण्याला महत्व काय आहे की आमचं पहिल्या दिवशी गाराणं झालं कवळ्यातलं घटस्थापनेला रात्री आरती झाल्यावर की परत तुला 9 दिवस गाराणं नाही. मग डायरेक्ट दसरा झाल्यावरती गाराणं, दसऱ्याची जी आरती होते त्या दिवशी परत गाराणं असतं. मग त्या दिवशी पहिल्या दिवशी गाराणं कसं करतात की देवीकडे आम्ही सगळे म्हणजे जो पुरोहित आहे वार्षिक ज्याचं वर्ष आहे, वर्षात ज्याची चालते, त्याने गाराणं करायचं की ह्या वर्षी बाबा नवरात्र उत्सव सुरू होतोय तर कोणत्याच प्रकारच्या अडी अडचणी विघ्न काही निर्माण नव्हता, संपूर्ण उत्सव निर्विघ्नपणे पार पडून घे. जे महाजन मंडळी, तुझे भक्त मंडळी परगावातनं परदेशातनं उत्सवा करता येणार, त्यांचा उत्सव सुखाने होते, सुखानेकडे पोहोचले, संपूर्ण उत्सव पूर्ण करून परत घरच्या घरी पोहोचले. इतकं देवीकडे आम्ही मागून घेतो. पावसाचा व्यत्यय येऊ नये दसऱ्याला, कारण सीमोल्लंघन देवी करते, पावसाचा त्रास होऊ नये म्हणून देवीला ते पण आम्ही बरोबर गारणा करून घेतो की पुढे 10व्या दिवशी दसरा होणार, पावसाचा व्यत्यय निर्माण न होता त्या वरुणाच्या आशीर्वादाने दसरा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला. सगळे महाजन आपापल्या घरच्या घरी सुखरूपपणे बसले असा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून देऊन अशी 25 गाराणी होतात. प्रत्येककडे जाऊन गारणं होतं, वेगवेगळी गारणं सगळीकडे वेगवेगळी. देवीला केलं की गणपती लक्ष्मीनारायण त्याला गारणं झालं की मग खाली मूळ पुरुष कौशेयाचा आमचा आहे तो देवस्थानचा म्हणजे आमच्या देवातला मूळ पुरुष आहे तो. ते झाल्यावरती मग 12वीर भगवती, ब्रह्मा, क्षेत्रपाल आणि मारू हा स्थानाचा देव आमचा, मग त्यालाही मान असतो. मग ते सगळं झाल्यावरती गारणं झाल्यावरती मग मखराची पूजा होते. मखराची पूजा झाल्यानंतर मग तुला आरती. मग त्यामुळे आमचं पहिल्या दिवशी जरा मकर आमचं लांबतं, 12-12 वाजतात. एरवी आमचं 12पर्यंत संपतं असं पहिल्या दिवशी. मग 10 मग परत दुसऱ्या दिवशी परत सेम रुटीन, फक्त गारणं नाही. पहिली सुखासनाच्या आरती, देवीच्या आरती, मखराच्या आरती, असं तुला 9 पर्यंत चालतं. आता कसं आहे, आता थोडा आम्हाला एक प्लस पॉईंट काय आहे, सगळ्यांच्या आता देवस्थानच्या कमिटीचा सपोर्ट म्हणा किंवा आमच्या गुरुजींना इकडे खूप इंटरेस्ट आहे. पुजारी जे आमचे आहेत इकडे देवळातले त्यांना प्रचंड इंटरेस्ट आहे काही कला करण्यात, सजावट करण्यात. आमचं कवळ्याचं तू एक बघितलंय, सजावटी कवळे फेमस आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या उत्सवात आम्हाला थोडं एक प्लस पॉईंट काय की आम्हाला मखरात चॉईस आहे. तुम्हाला आज बाबा कुठली देवी बसवायची आहे, तुम्हाला आज काय स्वरूप करायचं देवीचं, असं आम्हाला प्रत्येकाला
त्या 10 दिवसात बसवायला स्कोप मिळतो. त्यामुळे आता एक जरी आसन वाढलं म्हणजे स्पेसिफाय नाही ते बाबा ते स्पेसिफिक असं नाही. आता यातले आम्ही ठराविक रूप करतो, म्हणजे शारदांबा हे ग्रुप बघण्यासारखं असतं, ते आम्ही रूप करतो. पंचमूर्ती जर पॉसिबल असेल, आज उद्या पंचमी आहे, जमलं, कारण कसं मॅन पॉवर पाहिजे. 5 मूर्त्या सजवायच्या, म्हणजे नेसवायच्या, सजवायच्या, टिळे लावायचे, गंध लावायचा, याला कष्ट आहेत. त्या 5 मूर्त्या तयार करायला जवळजवळ 3:30 वाजता गुरुजना तिकडे यावं लागतं. बरोबर. मग ते जमलं तर पंचमूर्ती बसवतात. मग शेवटच्या दिवशी आमची 2 मकर ठरलेली असतात, अष्टमी नवमी, त्यात बदल नाही तुला कधी. अष्टमीला तुझी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महागणपती हे फिक्स, आणि शेवटच्या दिवशी महिषासुरमर्दिनी हे फिक्स. ते तुला चेंज करता येत नाही. त्यामुळे हे 2 आसनं सोडली तर बाकी तू 7 दिवसात तुला हवं तसं तू गुरुजींच्या ऑप्शन प्रमाणे करू शकतो. त्यात आम्हाला थोडा कमिटीचा पाठिंबा आहे. बाबा ते आम्हाला सांगतात तुम्हाला काय मदत हवी तर मदत करा, कारण साड्या तिकडनं आम्हाला ऑफिस पण येतात. बरोबर. पुजाऱ्यांना आम्हाला चॉईस आहे बाबा कुठली साडी कुठे नेसवता येते हे, किंवा फुलं कशी लागतात. फुलांना आम्हाला सजवायला फुलं पाहिजे ना, किंवा दागिने, ते दागिने त्यांच्याकडे असतात, त्यांच्याकडनं घ्यायचे. कारण तेवढा विश्वास आहे अजून देवस्थानांमध्ये, म्हणून सगळे उत्सव टिकून आहेत. विश्वास हा मुख्य असतो, शेवटी विश्वास महत्वाचा. बरोबर. आता दसरा, आता सीमोल्लंघन जेव्हा देवी करते तेव्हा तो कसा दिवस जातो दसऱ्याचा, सुरुवात कसा होतो आणि समाप्त कसा होतो? दसऱ्याच्या दिवशी पहिली कसं होतं, तुला नेहमी आमची नित्यची सेवा आहे, अभिषेकाची, कुंकुमार्चन, ते सगळं होतं. ते सगळं झाल्यावर तुला 3:30 वाजता आमची पालखी निघते देवळात. ओके, 3:30 वाजता पालखी निघते, आणि आमची पालखी जी आहे शांतारोग्याची, आमची म्हणजे सगळ्याच गोव्यात जनरली सगळ्या पालख्या घरोघरी थांबत जातात. फक्त आमचं पूर्वीपासून कसं आहे की देवी प्रत्येकाच्या दारात थांबत ओटी घेत जाते. खालनं आमच्या मुख्य गावातनं सुरू होतं. मम्मी आमचा आपट्यावरती, म्हणजे आमचा हायवे आहे बघ पुढे, हायवेवरती तिकडे आपटा आहे पुढे आतमध्ये. बरोबर. ओके, बरोबर. तर तिकडनं आपट्यात जाते, आपट्यावरती मग त्याची पूजा होते. पूजा आल्यावरती तिकडे सोनं लुटतात. ते झाल्यावरती मग पालखी कपलेश्वरीला येते. कपलेश्वरीला आली की तिकडे थोडा वेळ पालखीचा ब्रेक असतो. पालखीचा ब्रेक झाला की बेताळ, आमचा इकडे खाली बेताळाचं देऊळ, तिकडे पालखी येते, तिकडे भेट देते. ते झाल्यावरती मग पालखी मठात येते. मठात तिकडे परत पालखी जवळपास तासभर थांबते. ते झाल्यावरती मग आमच्या बटवाड्यावरनं प्रत्येकाच्या घरात मग पालखी देवळात जाते. असं एक पालखीचा रूट आहे. असं ती 3:30 वाजता पालखी बाहेर पडते. ती कदाचित दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता देवळात पोचलेली आहे. म्हणजे माझ्या बाबांनी 4 वाजता आरती केल्या, मी बघितल्या स्वतः. पहाटे 4 वाजता. पण ते प्रत्येकाच्या वेळी ओटी घेऊन जाते. फक्त कोविडच्या वेळेला मात्र आम्हाला पटापट करावं लागलं, कारण त्याला ते इलाज नव्हता. पण तो उत्सव आम्ही केलेला. असं म्हणजे तो खंड पडला नाही त्याला, खंड नाही पडला. बरोबर. पटापट का होईना, त्यावेळी तसं ठरवलं गेलं की देवळात येऊन सगळ्यांनी ओट्या भरायच्या, पालखी थांबणार नाही. तो उत्सव केला, सीमोल्लंघन करून परत देवीला देवळात आणून. ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. जेव्हा त्याच्या कारण काय असं म्हणतात, सीमोल्लंघन देवी का करते? बरोबर. कारण कसं असतं, आपण जेव्हा प्रत्येक जण देवळात येऊन देवीकडे आपली सुखदुःख म्हणतो, पण दसऱ्याच्या दिवशी जेव्हा देवी बाहेर पडते, म्हणून पूर्वी म्हणतात बघा, राजाने सीमोल्लंघन का करावं? जनतेची सुखदुःख स्वतः राजाला बघितल्याशिवाय कळत नाही, ज्या राज्यात काय चाललंय ते. एक असा शैक्षणिक विचार आहे की देवी सीमोल्लंघन करते, हे आपल्या राज्यात कसं काय सगळं वातावरण चाललंय हे बघण्याकरता, किंवा प्रत्येकाला एक आनंद असतो, आज देव माझ्या घरात आला, हे महत्वाची गोष्ट आहे. वाक्य लक्षात ठेव, माझ्या घराकडे देवी आली. आम्ही देवात कायमच जातो, माझ्या घराकडे देवी आली या प्रत्येकाला, आणि ते तेवढ्याच प्रेमाने प्रत्येक कुटुंबातला माणूस करतो. बरोबर. हे त्याचं खूप महत्वाचं आहे. तुला गोव्यातच बघायला मिळतं आणि तुला कुठेही बघायला मिळत नाही. देव कुठे बाहेर पडला पालखीचा, आणि सोन्याची पालखी. पालखी सोन्याची चांदीची असते, त्याची जबाबदारी किती असते. बरोबर. हे महत्वाचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी 4 वाजता हे होतं. 4 एक टेंटेटिव्ह टाइम रे, अंदाज. आता पाऊस पडला तर कधी लवकर यावं, शक्यतो 12-12:30 नंतरच पालखी पोचते रात्रीची. त्याच्यानंतर मग आरती. आरतीला मग गारणं असतं. म्हणजे थँक्स गिव्हिंग आपण म्हणतो की देवीने उत्सव, म्हणजे देवीला सांगतो आम्ही की तू हा उत्सव सगळा तुझ्या आशीर्वादाने पार पडलेला आहे, अशीच कृपादृष्टी देऊन सगळ्या महाजनांना परत घरच्या घरी पोचवून दे, आणि आनंदाने आमच्याकडनं सेवा करून घे, सगळ्यात कमिटीकडनं, महाजनांकडनं, आमच्या ब्रह्मवृद्धांकडनं. अशी एक थँक्स गिव्हिंग. ते झाल्यावरती परत दुसऱ्या वर्षी परत नित्य आमची सेवा सुरू. किती वाजता मखर किंवा आता जो 9 दिवसाचा जो प्रोग्राम आहे तो कसा चालू होतो, म्हणजे किती वाजता चालू होतो साधारणतः? आता कसं आहे, सगळ्यात टायमिंग आमचा फिक्स आहे. 1:15 वाजता इशारत झाली की सुखासन, सुखासन झालं की आरती, आरती झाली की मखर. साधारणतः मखर 11 पर्यंत चालू होतं. 11 ते 11:30, 12 पर्यंत चालतं. महापंचमीला कीर्तन लांबलं तर जरा उशीर होतो. एवढं. कीर्तन किती वाजता चालू होतं? साधारणतः 8:15ला. 8:15 वाजता. आज तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि
देव बरं करू म्हणतो तुम्हाला. शांतादुर्गेची कृपा तुमच्यावर, तुमच्या घरावर असून दे. देव बरं करू. नमस्कार. नमस्कार.